नमस्कार. ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके, MST CET क्रॅश कोर्स गेल्या 8 दिवसापासून आपल्यासमोर घेत आहे. त्यामध्ये बरेचसे चॅप्टर आपण उरकले. जवळजवळ 30% सिलेबस आपला झालेला आहे पहा. त्यामध्ये एक छोटा चॅप्टर ज्याकडे दुर्लक्ष होतं, असा एक आज आपण चॅप्टर घेणार आहे. काही चॅप्टर जवळजवळ सगळे मिळून 25 चॅप्टर आहेत पहा. 25 चॅप्टरला मार्क 100, म्हणजे प्रत्येकाला 4 मार्क असं नाही आहे. काही चॅप्टरला वेटेज जादा आहे, काहीला कमी आहे. तर असे काही चॅप्टर ज्याला 2-2 मार्काचं वेटेज आहे, त्याकडे मुलांचं दुर्लक्ष होतं पहा. मुलं जास्त वेटेजच्या नादी लागतात आणि जास्त वेटेजवाले क्वेश्चनमध्ये 1-2 क्वेश्चन टप आले तर मार्कावर परिणाम होतो पहा. ते 2-2 मार्काचे चॅप्टर्स आपल्याला उपयोगी पडतील पहा. त्याच अनुषंगाने आपण एक चालू करतोय पहा, लिनियर प्रोग्रामिंग. ह्याला शॉर्टमध्ये LPP असं म्हणतात पहा, LPP. अतिशय सोपा चॅप्टर आहे. काय काय बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील 12वीमध्ये, त्यांना थोडंसं वेळ लागेल, पण बाकीच्यांना ज्यांचा ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांना वेळ लागणार नाही पहा. साधारण 1 किंवा 2 क्वेश्चन येतात पहा. कधी कधी 2 पण क्वेश्चन आले त्याला, पण आपण कन्सिडर करूया 2 मार्काला, म्हणजे 1 क्वेश्चन येतो असं समजूया. स्टार्ट करूया. ह्याचे काय कन्सेप्ट ऑन द स्पॉट तुम्हाला चॅप्टर क्वेश्चन सोडवता सांगतो पहा. तर पाहूया. LPP, लिनियर प्रोग्रामिंग. हा चॅप्टर पुढं आपल्याला इंजिनिअरिंग BCSला वगैरे गेल्यानंतर तुम्हाला उपयोग येईल पहा. हा बेस आहे पहा. ह्यामध्ये आपण फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा उपयोग करतो. फर्स्ट क्वाड्रंट कसं ओळखायचं इथं बघा. X इज ग्रेटर दॅन 0, Y इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह आहे. दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे कुठला क्वाड्रंट आला? फर्स्ट. सेकंड अँड थर्ड क्वाड्रंटमध्ये LPP असू शकतं का? असू शकतं, पण ते आपल्याला आत्ता सिलेबसमध्ये नाही आहे. ओके, तर या पद्धतीने चालू करूया. X इज ग्रेटर दॅन 0, Y इज ग्रेटर दॅन 0. कसं करायचं? व्हॉट इज मिनिंग ऑफ सब्जेक्ट टू? याला कन्स्टन्स म्हणतात पहा. हे जे पुढचे नंबर दिले 3x + 2y लेस दॅन 12, 2x + 3y लेस दॅन 12, X इज ग्रेटर दॅन 0, Y इज ग्रेटर दॅन, ह्याला कन्स्टन्स म्हणतात. कन्स्टन्स म्हणजे शुद्ध मराठीमध्ये, सोपे इंग्लिशमध्ये कंडिशन्स, मराठीमध्ये काय अटी. आणि मेन फंक्शन कोणतं आहे पहा? झेड. ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करतो त्यावेळेस 9x + 11y झेडचा उपयोग शेवटी करायचा पहा. ओके, हे जे ॲरो आहेत, हे ॲरो नंबरच्या बाजूला असते. नंबर म्हणजे काय? काय 12, इथं 12. त्यावेळेस काय म्हणायचं त्याला? ओरिजिन साईड. ओरिजिन साईड म्हणजे ओरिजिनकडे जातो पहा. आणि हेच जर सिम्बॉल उलटे असतील, फॉर एक्झाम्पल इथं बघा, X + Y इज ग्रेटर दॅन 4, याला काय म्हणायचं? नॉन ओरिजिन साईड. तर ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन साईड कसं ओळखायचं? तुमचं ऐनवेळेस कन्फ्युजन झालं तर काय करणार सर? एकदम सोपी आयडिया. X = 0 टाका, Y = 0 टाका. जर तुम्ही इथं X = 0 टाकला आणि Y = 0 टाकला तर 0 + 0 काय येतं पहा? 0 येतं. 4 पेक्षा 0 मोठा आहे का? नाही याचा अर्थ नॉन ओरिजिन. आणि आहे याचा अर्थ काय होतो पहा? ओरिजिन साईड. खूप जणांचं कन्फ्युजन होतं. मी आता कळतं की इकडे नंबरकडे आलं की ओरिजिन साईड, X Y आलं की नॉन ओरिजिन साईड. असं लर्न नका करू, अंडरस्टँडिंग करा. कन्सेप्ट मॅथ्समध्ये फार महत्त्वाचे आहेत पहा. खूप जण लर्निंग मॅथ्सनी करतात आणि त्यामुळे मार्कावर परिणाम होतो पहा. काही काहींचं मॅथ्स चांगलं असतं, पण ते लर्निंग मॅथ्सकडे ओढले गेल्यामुळं ओरिजिनल कन्सेप्टला धक्का बसतो पहा. तर मॅथ्स हे अंडरस्टँडिंगचा भाग आहे पहा. कन्सेप्ट क्लिअर झालं की अतिशय सोपं जातं पहा. ओके, तर स्टार्ट करूया. पहिलाच क्वेश्चन घेऊया. ओके, मी तुम्हाला ग्राफिकल मेथडी बरोबर समजून सांगतो पहा. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. तर मॅक्झिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम का मिनिमम ते महत्त्वाचं आहे पहा. 3x + 2y = 12. आता कसं करायचं पहा, मी तुम्हाला एक हळू सांगतो, एकदम सोप्या पद्धतीने. नंतर थोडासा फास्टली करता आलं पाहिजे पहा आपल्याला, फास्ट पण करता आलं पाहिजे. ओके, तर काय पहा, 3x + 2y = 12. मी अगोदर असं लिहितो पहा इक्वेशन. चार्ट बनवूया आपण एक. मुद्दाम हळू सांगतो, ज्याचा बेसिक कन्सेप्ट कच्चा आहे त्याला कव्हर होईल पहा. इक्वेशन नंतर घ्या, पॉईंट्स घ्यायचे, X ॲक्सिस आणि Y ॲक्सिस. पॉईंट्स X आणि Y, आणि साईड घेऊया, ओरिजिन साईड का नॉन ओरिजिन साईड. असं एक चार्ट टाईप बनवायचं पहा. ओके, मुद्दा मी हळू सांगतोय तुम्हाला सोपं जावं म्हणून. पहिला क्वेश्चन घ्या. पहिलं ह्याच्यामध्ये झेडला हात लावायचा नाही पहा. हे घ्यायचं 3x + 2y लेस दॅन 12. ह्याला इज इक्वल टू करून टाकायचं पहा. लेस दॅन 12 आहे, 12 कडे पहा ओरिजिन साईड. ओरिजिन साईड सर लिहून टाकायचं लगेच. ओरिजिन साईड, साईड फार महत्त्वाची. ओरिजिन का नॉन ओरिजिन, डायग्राम काढताना सांगतो तुम्हाला. पुढे घ्या, 2x + 3y इज 12. इकडे नंबरकडे सिम्बॉल आहे पहा, ओरिजिन साईड. ओके, आता पॉईंट्स लिहायचे. तर पॉईंट्स कसे लिहायचे? एकदम सोपं पहा. खूप मेथड्स आहेत पहा. Y = 0 टाका, X वरचे पॉईंट मिळतील. मी एक सोपी आयडिया सांगतो पहा तुम्हाला. बघा, ही समजली तर ठीक, नाही तर आपली रेग्युलर मेथड वापरली चाला. 2y वर फिंगर ठेवा. ज्याच्यावर फिंगर ठेवली त्याचा विषय संपला. फिंगर ठेवली, ओ सर 3x = 12 आलं पहा. ओके, 3x + 2y = 12.
ओके, आता वायवर फिंगर ठेवली तुम्ही, वाय गायब करा, 3x इज इक्वल टू 12 म्हणजे एक्स इज इक्वल टू काय अल्फा 4,0. वाय काय अल्फा, एक्सवर फिंगर ठेवा, 2y इक्वल टू 0,6. खूप मेथड पाहिला. ओके, इथं सर 3y झाकून टाका, एक्स इज इक्वल टू काय अल्फा 6. जे झाकलं त्याला रिमूव्ह करायचं टेम्पररी, इथं झाकलं, वाय काय अल्फा 0,4 झाले पा, पॉईंट्स तयार झाले. ओके, आता अनावश्यक गोष्टी काढून टाकतो. म्हणजे काय येईल पहा, तुम्हाला ग्राफिकल मेथड इझी जाईल पहा. ओके, आता ग्राफ काढूया. ग्राफ काढायला वेळ नाही घालवायचा, फास्टली जेवढं जमल तेवढं चांगलं आहे पहा. खूप जण याला लेंथ लागतं म्हणून हा क्वेश्चन ड्रॉप करतात, तसं नाही करायचं. एक क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन 100% एक्झामला आहे पहा. काय काय 2 पण आले, आपण एकच पकडलाय. ओके सर, आता ग्राफ काढूया. काय काढणार पहा, हे 2 ग्राफ काढायचे. कसं काढणार पहा, एकदम सोपी आयडिया पहा. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस घ्यायचं पहा, एक अंदाजे एक ठराविक अंतरावर नंबर टाकायचे, 1 2 3 4 कुठपर्यंत जाऊन द्यायचं, मॅक्झिमम नंबर 6 आहे पहा. हा एक्स ॲक्सिस आहे. समजण्यासाठी काढतो, तुम्ही जेवढं फास्ट कराल तेवढं चांगलं आहे पहा. 1 2 3 4 5 6 ग्राफिकल पॉईंट स्केलनी नंबर घेत बसायचं नाही, वेळ लागतो पावायला. ओके, पहिला घ्या सर पॉईंट 4,0 हे बघा इथं आला. त्याच वेळेस किती आलं पहा 0,6 इथं आला. हे दोन्हींना जॉईन करायचं. स्केल तुमचे जो असेल तर स्केलनी केलं तर फारच पटकन समजतं पहा. ह्याच्या लगेच ग्राफचं नाव टाकून देऊ, 3x + 2y. मी हळूहळू सांगतोय मुद्दाम, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावं. रेग्युलरमध्ये तुमचा ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर असेल तर अवघड नाही पहा. काय काय रेग्युलरमध्ये कन्सेप्ट एवढा क्लिअर नाही पहा, त्यांसाठी हळूहळू सांगतोय. ज्यांचा कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांनी फटाफट क्वेश्चन सोडू शकता पहा. ओके, हे झालं सर. हा झाला दुसरा 6,0 इथे येईल पहा, थोडंसं ॲक्युरेसी नाही आले. ओके, आणि त्याच वेळी 0,4 दोन्ही ग्राफ जोडायचे. यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पी मानूया, हा फार महत्त्वाचा आहे. पीच म्हटलं पाहिजे असं काय नाही, जनरल नाव दिलं पहा. आता ओरिजिन साईड आहे पहा, ओरिजिन साईड ह्याचा अर्थ दोन्ही ग्राफ आतमध्ये प्रेस करतात फिजिबल रिजनला. दोघं जण आतमध्ये ढकलतायत पहा. हा पण आत ढकलतो, हा पण आत ढकलतो, म्हणजे हा एरिया येईल पहा. हा काय नाही येणार पहा, हा ढकलतो आत, पण हा म्हणतो आतमध्ये या. तो एरिया दोघांचा कॉमन एरिया कोणता येतो पहा. त्याचे कॉर्डिनेट्स तयार करूया. पहिला 0 येईल पहा ओ, इथं नाव द्या ए, इथं पी आणि इथं बी. कधी कधी फक्त विच टाईप ऑफ डायग्राम विल बी शो, हा किती पॉईंटमध्ये आला बघा. असा पण क्वेश्चन पुढे आहे, 1 2 3 4 म्हणजे हा क्वाड्रॅटर झाला. पण त्यांनी काय विचारलं पहा, मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. सर आता कॉर्डिनेट्स घेऊया, O00. पी कसा काढायचा पहा. पी काढण्यासाठी दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे पहा. कधी कधी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन अगोदर काढायचा नाही, कधी कधी तो आउटसाईड येतो पहा फिजिबल रिजनचा. पी कसा काढणार, हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करूया. सर कसं करणार, 3x + 2y = 12. खूप मेथड आहेत पहा, कुठल्या मेथडने गेलं चालेल. याला मी काय करतो पहा, 3 मल्टिप्लाय करू. येस सर, बरं हे लिहितो अगोदर, 2x + 3y = 12. याला खालच्या 3 मल्टिप्लाय करा, ह्याला 2 करा, हे 12 आहे. ओके, ह्या इक्वेशनला वर 3 खाली 2 काय पहा, 9x + 4y 36. आणि इथं घ्या 2 गुणा 4x अधिक, बरोबर चालेल ना. यस सर, इथं 6 पाहिजे पहा. 9x + 6y = 36. आणि इथं काय पहा, 3 2 6y 24. आता दोघांची वजाबाकी करा, हे लहानपणी आपण केलेलं आहे 10वी पासूनच. 12 येतं सर, हे गेलं 9 मधून 4 गेलं 5x. x = काय आलं पहा, 12/5. x = 12/5 ही व्हॅल्यू उचला आणि इथं टाकून द्या. कशामध्ये टाकायचं, नंबर 1 मध्ये टाका. 3 × 12/5 ह्याच्यात टाकतोय, प्लस 2y = 12. 36/5 2y = 12. हे ट्रान्सफर करा तिकडे, 2y = 12 - 36/5. 12 पंचे 60. वेळ लागतोय, पण काही क्वेश्चन तुम्हाला वेळ लागणारे करावं लागणार आहे पहा. त्यासाठीच 60 आणि 36 किती पहा, 4 24/5. पण दोन्ही भागायचं, y = काय पहा 12/5. दोन्ही पॉईंट सेम आले, p 12/5 12/5 म्हणजे 12/5 अँड 12/5. 2 पॉईंट मिळाले सर मला, 12/5 12/5. ओके, सगळे पॉईंट्स मिळाले. आता झेडला रिकॉल करायचं. झेड काय पहा, ते दिलं पहा, झेड 9x + 11y. यात व्हॅल्यू टाका. चला झेडा पे घ्या, झेडा पे काय पहा. सर ए कॉर्डिनेट्स कसा आहे पहा, इथं आहे पहा, वाय ॲक्सिसवर. वाय ॲक्सिस म्हणजे ए काय पहा 0,4. झेडो 1च्या जागी 0 टाका.
किती उत्तर 44. आता ए झाला, ओ टाकायचं राहिलं सर. झेड ओ टाकल्यावर काही पा 9 × 0 0 येईल पा. ओ झाला, ए झाला, आता पी घ्यायचा. पी 9 × व्हॉट 12/5 11 × 12/5. सर 5 कसं करायचं, राहू द्या तसंच. 108/5 132/5. दोघांचा छेद सारखा एकदाच लिहायचं पा. 132 आणि 108 यांची ॲडिशन करूया. 240/5 5 × 20 48 येईल पा. झेड ऑफ पी झाला. आणि झेड ऑफ राहिला पा बी. झेड इन ब्रॅकेट बी. बी टाकूया सर. बीचे कॉर्डिनेट्स काय येतील पा. एक्स ॲक्सिसवर आहे 4,0 टाकून द्या. 9 × 4 एकदम डिटेलमध्ये सांगितलं. तुम्ही नंतर स्पीडली वाढू शकता 36. आता मला सांगा त्यांनी मॅक्झिमाइज सांगितलं पा. सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आहे हे बघा, 48. कोणत्या पॉईंटला, पी पॉईंटला. त्यांनी विचारलं मॅक्झिमम व्हॅल्यू काय, तर आन्सर काय येईल पा. आन्सर येईल पा सर 48. दिस इज द आन्सर. आय थिंक यू अंडरस्टँड व्हेरी वेल. ओके. याच पद्धतीने मिनिमम व्हॅल्यू विचारली पाहता. मिनिमम व्हॅल्यूला तसंच करायचं. 5x + 9y 90. हे 12 आहे. ओके. द मिनिमम व्हॅल्यू झेड इज इक्वल टू 6x + 2y सब्जेक्ट टू कॉन्स्टंट 5x + 9y 90. कॉन्स्टंट महत्वाचे आहेत पहा. 5x + 9y 90 म्हणजे काय येईल पहा. 5x + 9y इज इक्वल टू 90. ओके सर. ओरिजिन साईड आहे का नॉन ओरिजिन साईड आहे पहा. 90 कडे नंबर आहे म्हणजे ओरिजिन साईड. पॉईंट लिहायचे राहिले सर. पॉईंट काय येईल पहा 18,0. कसं काय केलं पटकन. 90ला 5ने भागा. हे झाका. इथं काय येईल पहा 0,10. ओरिजिन साईड आहे का. यस सर ओरिजिन. पुढचं काय नेक्स्ट. x + y इज इक्वल टू 4. आता पहा एक्स वाय कडे तोंड आहे म्हणजे नॉन ओरिजिन साईड. नॉन लिहितो मी शॉर्टमध्ये. इथं काय येईल पहा 4,0 अँड 0,4. डायग्राम काढताना 18 नंबर आल्यावर घाबरायचं नाही पहा. छोटासा ग्राफ काढतो मी इथं समजण्यासाठी. 4चा टेबल लिहूया. 4 8 12 16 आणि 4 20. इथं पण घ्या 4 8 12 16 20. ओके सर. पहिला पॉईंट काय पहा तुमचा 18,0. 18,0 म्हणजे इथे येईल पहा. त्याला 18 देऊन टाकू इथं वाटलं तर. आणि त्याच वेळेस 0,10. 10 कुठे येईल पहा. 8 आणि 10च्या मध्ये इथं 10 येईल. ते दोन्ही पॉईंट जॉईन करा. पहिला ग्राफ तयार झाला. इथं काय येईल पहा 4,0. दोन्ही ग्राफ असं येतं पाहता. ओरिजिन साईड काय पहा. 5x इथं इक्वेशन लिहितो मी. 5x + 9y इज इक्वल टू 90. हा ओरिजिन साईड म्हणजे आतमध्ये प्रेस करतोय पहा. आणि हा काय येईल पहा नॉन ओरिजिन साईड. हा वरून दाबतो हा खालून म्हणजे फिजिबल रिजन दोघांच्या म्हणण्यानुसार फिजिबल रिजन कोणता येईल पहा. हा आहे. ओके सर. आता काय विचारलं त्यांनी मिनिमाइज व्हॅल्यू. ह्याला नाव देऊया. याला नाव देतो पहा ए बी सी आणि डी. सर एचे कॉर्डिनेट्स काय आहेत पहा 4,0. इथं लिहितो मी ए 4,0. बी काय सर बी. बी इथं घेतला बी 0,4. सी काय सर सी. सी सर 10 आहे पहा. 8 आणि ह्याच्यामध्ये 10 आहे पहा. 10 लिहायचं राहिला 0,10. सी. डी काय सर डी. एक्स ॲक्सिसवर 18,0. हे सगळे झेडमध्ये रिप्लेस करून टाकायचे. झेड काय पहा 6x + 2y. झेड ऑफ ए घेऊया. यस सर. हे टाका 6 × 24. आता फटाफट करतो मी. जेवढं स्पीडली कराल तेवढं चांगलं आहे पहा. सर झेड ऑफ बी घ्या. हो सर. 4 2 8. झेड ऑफ सी घ्या. 0,10 आहे पहा. 0,10 म्हणजे काय पहा 20. यस सर. सगळ्यात छोटी व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. जवळजवळ मिळालेली पण तरी पाहूया. झेड ऑफ डी घेऊया. डी काय पहा ह्याच्यात टाकतोय डी 18 108. सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती पहा 8. हे जर मॅक्झिमाइज असतं तर काय आलं असतं पहा. मॅक्झिमाइज हे आलं असतं पहा. बी पॉईंट महत्वाचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आली 8. काय काय जण असं अशी ट्रिक्स वापरतात पहा. सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती 8. मग 8 उत्तर. पण ज्याला काहीच येत नाही त्याला ठीक आहे. बाकीच्यांना अवघड जाईल पहा. आता बघा सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती इथं 48. इथं 54 आहे पहा. त्या आयडीने गेला असतं तर मग 48 आलं सर आलं असतं. म्हणजे हे रॉंग आलं असतं पहा. म्हणजे ही ट्रिक उपयोगी येत नाही पहा. काय काय जण तुम्हाला सांगतील डायरेक्ट मोठी व्हॅल्यू दिसते लिहून टाकायची. मिनिमम छोटी व्हॅल्यू देऊन दिसते लिहून टाकायची. पण ते बरोबर नाही पहा. ओके. बघा नाही तर मोठी व्हॅल्यू 54 नव्हती पण आला आन्सर काय पहा 48 आलं. तर आन्सर मिळालं सर मला 8 मिळालं. 8ला मी हे करतो पहा मार्क करतो 8. ओके. दिस इज द आन्सर. अशा प्रकारे
तुम्हाला दोन्ही क्वेश्चन समजले. हे दोन क्वेश्चन समजले असतात तर पुढच्या क्वेश्चनमध्ये काहीच दम नाही पहा. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. दोन्ही क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे मॅक्झिमाइजची आयडिया समजली, मिनिमाइजची समजली. ओके, मॅक्झिमाइज मिनिमाइज हा टाईप नंबर 1 झाला पहा. 3 टाईपचे क्वेश्चन्स येतात. मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू हा टाईप नंबर 1 आहे. दुसरा टाईप काय पहा, पुढं पाहूया. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 जाऊया पुढे. यस सर, पुढच्या पॉईंटकडे जातो. ओके, द फिजिबल रिजन LPP ZX सब्जेक्ट टू, फक्त फिजिबल रिजन. हा बरं झालं, हा वेगळा प्रकार आला. डायग्राम ओळखा. व्हॉट इज द फर्स्ट टाईप, व्हॅल्यू काढा. व्हॉट इज द सेकंड टाईप, डायग्राम ओळखा. खाली काय सर, मॅक्झिमम व्हॅल्यू सब्जेक्ट टू. हा मागच्या सारखाच क्वेश्चन. हे ट्राय टू सॉल्व युअर सेल्फ. याचा आन्सर माझा जो असेल तर देतो, नाही तर तुम्ही फाइंड आउट करा. 4चा आन्सर अवेलेबल आहे पहा माझ्याकडे. 72 आन्सर येतं. हे आन्सर आहे पहा 72. हे तुम्ही तुमच्यासाठी ट्रायला ठेवलं आहे, पण नाही जमलं तर आय विल सॉल्व, डोंट वरी. तुमचे डाऊट्स येत नाहीत पहा. पहिला व्हिडिओला जवळजवळ मोर दॅन 800 आत्तापर्यंत, आज तारीख आहे पहा 22 मार्चला मी सांगतोय, मोर दॅन 800 झालेले आहे पहा. मार्च 8पर्यंत हजारो आरामशीर व्ह्यूज होतील पहा. आपण आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नसेल, तुम्ही काही काही जण ह्यामध्ये नवीन असतील पहा हा व्हिडिओ बघताना, त्यांनी पाहायचं पहा. संपूर्ण चॅनल सबस्क्राईब करा. नॉट ओन्ली मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी तुमचं सगळं कव्हर होईल पहा. तुम्हाला कुठल्या प्रकारचे क्लास लावायची गरज नाही. साधारण अंदाजे फी मी पाहिलेल्या कॅल्क्युलेशनमध्ये 3, 4, 5 हजार रुपये पर सब्जेक्ट आहे पहा. हे सगळे पैसे वाचतील तुम्हाला. हा फ्री कोर्स देतोय आम्ही. लक्षात, फ्री कोर्सचा तुम्हाला बरोबर फायदा घ्यायचा. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि एक व्हिडिओची वाट बघत बसायचं पहा. अभ्यास कसा करायचा तुम्हाला आयडिया दिली पहा. नोटबुक घेऊन बसायचं, एक चॅप्टर कव्हर करायचा, MCQ पॉज करायचे, स्वतःहून सोडवता येतात का बघायचे, नाही तर एकदा बघून घ्यायचे, नंतर परत एकदा तोच व्हिडिओ बघायचा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. ही अभ्यासाची आयडिया आहे. ओके सर, आता पहा हा झाला. आता मी तिसरा क्वेश्चन सोडवणार आहे पहा. फिजिबल रिजन, ट्रँगल येतो का, स्क्वेअर येतो का, पेंटामेट येतो का. ट्रँगल कसा ओळखायचा, 3 पॉईंट आल्यावर फिजिबल रिजन. क्वाड्रेटर कसा ओळखायचा, 4 पॉईंट आल्यावर. पेंटागॉन कसा ओळखायचा, 5 पॉईंट आल्यावर. अजून एक हेक्झागॉन नाही विचारला, पण हेक्झागॉन आला. क्वाड्रेटर म्हणजे काय, 4 पॉईंट. ओके सर, बघूया आता डायग्राम काढूया म्हणजे लक्षात येईल. झेड इज इक्वल टू मॅक्झिमाइज म्हटलं, मॅक्झिमाइज मिनिमाइज ह्याच्याशी घेणं देणं नाही आपल्याला, फक्त डायग्रामशी मतलब आहे. 8x + 5y इज इक्वल टू 60. पहिल्यांदा इक्वेशन लिहितो मी. 8x + 5y 60. एकचा कॉर्डिनेट काढताना y0 घेतो आपण. 60/8, 15 चौक 60, 4 2 15/2 येईल. येस सर, 15/2. कसं काय केलं समजलं, y0 पकडायचं. 60/8 4 भाग जातो पहा. 4 2 8 15, बरोबर आहे. दुसरा पॉईंट काढायचा, हा 0 येईल पहा. दुसरा पॉईंट काढणं सोपं आहे. हाला 0 पकडायचं, 0,12. सर ओरिजिन साईड आहे का नॉन ओरिजिन साईड तेवढं सांगा. नंबरकडे आकडा आहे पहा, ओरिजिन साईड आहे पहा. दोन्हीकडे ओरिजिन साईड आहे. चलो सर, 4x + 5y = 40. कैसे करे सर, व्हेरी सिंपल. 5y झाकून टाका, x ची व्हॅल्यू मिळेल. 5 आहे 10,0. इथं काय पहा, 0,8. डायग्राम काढूया. येस सर, ड्रॉ द डायग्राम. झेड इज इक्वल टू त्याचा पहा, ज्यावेळेस फिजिबल रिजन विचारते झेडची गरज नाही पडत. मॅक्झिमाइज मिनिमाइजला झेड लागतात पहा. बाकी आपल्याला कन्स्टन्स मिळाले बा. जर डायग्राम ड्रॉ करूया. हा सेकंड टाईप चालू झाला पहा. पहिला टाईप ऑलरेडी घेतलाय मी तुमचा. पहिला टाईप काय घेतला पहा, खाली आलाय क्वेश्चन नंबर 4. 1 2 4 एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत पहा. हा तुम्हाला सोडवलेला आन्सर मी सांगितलेला आहे. जे आन्सर मी आता ओरली काढू शकतो ते लगेच देतोय. बाकीचे आन्सर तुम्ही ट्राय करायचं. समजा काही डाऊट्स आला तर मला विचारायचं. क्वेश्चन 3 विचारायचं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. क्वेश्चन 3 फिजिबल रिजन पहा, LPP. डायग्राम काढू. येस सर, हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. मॅक्झिमम नंबर किती आहेत पहा सर. हे 15/2 म्हणजे 7.5 येतं पहा. 7.5 12पर्यंत आहे. चालतं मग 2चा टेबल लिहूया का. 2 4 6 8 10 आणि 12 एक्स ॲक्सिस आहे. एवढं डिटेल यायची गरज नाही आपल्याला. समस्या म्हटलं वाजतं 2 4 6 8 10 आणि गरज पडली तर 12 10. ओके सर, चलो पहिला पॉईंट, पहिला ग्राफ ड्रॉ करा. 15.2 15.2 म्हणजे 7.5 जवळजवळ इथे कुठंतरी येईल पहा. हा 15.2 आहे आणि 12. ओरिजिन साईड आहे पहा. ह्याचं इक्वेशन लिहून टाका लगेच. 8x + 5y = 60.
ओके 4x+5y इज इक्वल टू 40 10 आणि 0,8 ओ सॉरी थोडंसं लाईन सरळ आली पाहिजे पा म्हणजे बरं पडतं. स्केलनी पटकन जमेल पा. ओके हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पी आहे पा. फिजिबल रिजन काय तर पा दोन्ही ग्राफ आतमध्ये प्रेस करतायत. हा पण हे बघा हा रिजन येईल पा. दिस इज कॉल्ड एज फिजिबल रिजन. हा फिजिबल रिजन. ओके हा फिजिबल रिजन आला पा. हा फिजिबल रिजन कसा दाखवता येईल पा. हा बघा हा फिजिबल रिजन आहे. उद्या मी येल्लोनी केला हा फिजिबल रिजन आहे पा तुमचा. हा असा फिजिबल रिजन. ओके या पद्धती इकडे नाही जाऊन द्यायचं. इकडे गेलं की चुकलं. हा पार्ट क्लिअर पाहिजे पा. त्याच्या बाहेर नाही जाऊन द्यायचं. हा फिजिबल रिजन. हा येल्लो दाखवता फिजिबल रिजन आहे. सर पॉईंट किती आले. हा ओरिजिन आला. हा ए आला. सर हा पी आलेला आहे आणि हा पी. पॉईंट्स काउंट करा 1 2 3 4. व्हॉट इज द आन्सर. आन्सर सापडलं पा सर क्वाड्रॅटर. डी इज द आन्सर. काय आलं पा आन्सर क्वाड्रॅटर. ओके या पद्धती क्वेश्चन कोणता झाला 3 झाला पा. चौथा तुम्हाला ट्राय टू सॉल्व ठेवला. आन्सर पण सांगितलेलं ट्राय टू सॉल्व. आता एक टाईपचेच मी प्रत्येक टाईपचं क्वेश्चन घेतो पा. वेगळा आला की लगेच सोडून देतो. फिजिबल रिजन समजला. ह्याच्यामध्ये काहीच करायचं नाही. फक्त डायग्रामचं कॉर्नर्स बघून त्याचा टाईप्स ओळखायचा पा. हा सेकंड प्रकार ओळखला. मॅक्झिमम व्हॅल्यू काढणं मिनिमम व्हॅल्यू काढणं टाईप नंबर 1. डायग्राम कुठल्या प्रकारचं ते ओळखणं फिजिबल रिजनचा शेप ओळखणं थोडक्यात. शेप यू डू अंडरस्टँड शेप. शेप म्हणजे काय काय आलं पा. ट्रायंगल आहे का क्वाड्रॅटर आहे का पेंटागॉन. पेंटागॉन कसं ओळखलं असतं 5 साईड 5 पॉईंट्स आले असते. ट्रायंगल कसा 3 पॉईंट्स. ओके सर चलो डायग्राम काढायची असली काढून घ्या. ऑन द स्पॉट पॉज करून तुम्ही सोडवा. हा व्हिडिओ जेवढा वेळा पाहाल तुम्ही तेवढा फायदा होईल पहा. तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. कुठली यूट्यूब चॅनल बघायची गरज नाही काय नाही. मी बरोबर आयडेशीर पद्धतशीर घेतोय पहा. तुम्ही चॅप्टर पहिल्यापासून मॅट्रेसेस लॉजिक पेअर ऑफ लाईन हे 3 चॅप्टर झाले. मॅट्रेसेस लॉजिक पेअर ऑफ लाईन आणि LPP पार्ट 1चे चॅप्टर बरेचसे ओळखलेले आहेत. आणि वेक्टर एक झाला आहे 5. हे 5 लिमिट कंटिन्युटी पण झालं आपलं 11चा चॅप्टर आहे पाहतो. लक्षात हे 5 चॅप्टर आपले उरकत आलेले पहा. 5 चॅप्टरला वेटेज बऱ्यापैकी आहे पहा. लक्षात तेव्हा तुम्हाला जाईल. आता 2 मोठे चॅप्टर आलेत पहा पार्ट 1मध्ये. ते म्हणजे लाईन अँड प्लेन दोन्ही एकत्र जवळजवळ 4 ते 5 क्वेश्चन येतात पहा. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. ते घेतलं की पार्ट 1चा बराचसा लोड कमी होईल पहा. पहिल्या परीक्षेपर्यंत जास्तीत जास्त सिलेबस तुमचा कव्हर करायचा प्रयत्न आहे पहा. 60 ते 70 मार्काचं तुमचं पहिल्या परीक्षेपर्यंत कव्हर होईल पहा. लक्षात तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत राहा. जेवढे व्हिडिओ व्ह्यूज वाढतील म्हणजे तुम्ही पाहाल तेवढे पुढचे व्हिडिओ येत राहतील पहा. लक्षात आम्ही फटाफट आमचं जो सगळं रेडी मटेरियल आहे लक्षात लाईव्ह कधी घेऊ शकतो आम्ही. दिवसात 2-2 लेक्चरसुद्धा करता येईल पहा. पण तुम्ही काय करा जास्तीत जास्त व्ह्यूज वाढवा. म्हणजे काय येईल पहा 1-2 मुलं पाहतात शांत बसतात पहा. 12वीचे मुलं प्रत्येक वर्गात गेले पाहिजे पहा व्हिडिओ. वर्ग कव्हर करा म्हणजे बरोबर होईल पहा. ओके चलो चालू करते या पद्धतीने. यस सर पुढे जाऊया. यस सर ह्याच्या पुढे जातो. नेक्स्ट पॉईंट ह्याचा तुम्ही हे काढला असेलच. नेक्स्ट पॉईंट द मिनिमम व्हॅल्यू परत एकदा आलं पहा. हे जमल तुम्हाला. x + y इज लेस दॅन 5 ओरिजिन नॉन ओरिजिन. हे तुम्ही ट्राय करायचं. तुम्ही सर असे ग्राफ आल्यावर काय करायचं पहा. तुम्ही हा ट्राय टू सॉल्व करा. हा सोपा आहे पहा. हा मी करतो ट्राय टू सॉल्व. क्वेश्चन 6चा आन्सर असेल तर देतो तुम्हाला. क्वेश्चन 6चं आन्सर माझ्याकडे अवेलेबल नाही. ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही करू शकता पहा. ओके मी 5वा क्वेश्चन घेतो पहा. द मिनिमम व्हॅल्यू. हा पण सोपा आहे परंतु मी मुद्दाम घेतो कारण का थोडासा इथं बघा हे 5x + y इज लेस दॅन 5x इज हे 3 लाईनमुळं बाकी काय नाही. पण हे ग्राफ सोपा आहे पहा. डायरेक्ट फटाफट करू शकता. x + y फटाफट चार्ट तयार करूया. 5 म्हणजे काय येईल पहा 5,0 0,5 ओरिजिन साईड आहे का नॉन ओरिजिन साईड फटाफट सांगायचं. सर नंबरकडं x + y कडं साईन आहे पण नॉन ओरिजिन साईड फक्त नॉन लिहा. सर x इज लेस दॅन 4 इथे x इज इक्वल टू 4 घ्यायचं. 4,0 y नाही आहे काही पहा लेस दॅन 4 ओरिजिन साईड. यस सर
तर वाय इज ऑल्सो लेस दॅन 2. हे डॅश करायचं आणि 0,2. ओरिजिन साईड यस सर. 2 ग्राफ म्हणतात ओरिजिन साईडला, एक म्हणतो नॉन ओरिजिन साईडला. कसं काढणार पा सर? डायग्राम काढूया. 1 2 3 4 5. 1 2 3 4. वेगळा असल्यामुळे घेतला, बाकी काही कारण नाही पा. चला पहिला पॉईंट घ्या सर. 5,0. याली पा एक्स प्लस वाय इक्वल टू 5. ओके सर. दुसरा काय आला पा 4, हा आता हे कसं काढायचं पा. एक्स इज इक्वल टू 4 म्हणजे वायला पॅरल. वाय कोणता आहे पा? हा एक्स ॲक्सिस असतो. एक्स इज इक्वल टू 4 आलं की उलटं घ्यायचं, वायला पॅरल. 4 मधून जाणार एक लाईन. वाय इक्वल टू एक्सला पॅरल. ओके. अब क्या बोल रहे सर? पहिला म्हणतो नॉन ओरिजिन साईड, एक्स प्लस वाय. नॉन ओरिजिन साईड म्हणजे बाहेरच्या बाजूला, इकडे नाही यायचं पा. हा पुश करतो इकडं. हे दोन्ही ग्राफ आतमध्ये पुश करतात. हा ट्रायंगल येईल पा. कधी कधी शेप विचारतात, हा ट्रायंगल येईल पा छोटासा. ह्याला नाव देऊया ए बी आणि सी. ओके सर. आता सर ए कसा काढणार? लय सोपं आहे पा. वाय इक्वल टू टाका इथं, म्हणजे इथं काय पा 3,2. हे बघा हा इकडून आला पा. ग्राफमध्ये कधी कधी दिसत नाही पण सांगतो तुम्हाला. सर बी काय येईल पा? बी एक्स इज इक्वल टू वाय इक्वल टू 2 आहे पा. 2 टाका. 3,2 झाला. वाय इक्वल टू टाकला. आता सर बी पॉईंट कसा येईल पा? बी एक्स इज इक्वल टू 4 आहे पा. 4. वाय इक्वल टू काय येईल पा? 1. बी पॉईंट 4,2 येईल ना. यस सर. बी पॉईंट काय आला? 4,2. सी पॉईंट काय आला पा? सी इकडून 4 आलाय सर. वाय इक्वल टू 1. 4,1 इथून बघा. 3 पॉईंट झाले. यस. आता मिनिमम झेड घ्यायचा. झेड इज इक्वल टू काय पा? 5x प्लस 8y. 3 व्हॅल्यू टाकाय फटाफट. एकदम इझी क्वेश्चन आहे पा. एक्सची जागी 3 टाका, वायची जागी 2 टाका. 5 3 15, 8 2 16, 31 आला पा. झेड बी चला. 5 चौक 20. एक्सच्या जागी 4 टाकतोय आणि वायच्या जागी 2. 16 किती येईल पा सर? 36. झेड ऑफ सी सी 4,1. 5 चौक 20 आणि 8 28. काय विचारलं त्यांनी? मिनिमम का मॅक्झिमम? सर मिनिमम व्हॅल्यू विचारली. आणि कुठल्या पॉईंटला आहे असं विचारलं पा. मिनिमम व्हॅल्यू या पॉईंटला, सी पॉईंटला. सीचे कॉर्नर्स काय पा? 4,1. 4,1. डी इज द आन्सर. क्वेश्चन 5चा आन्सर काय आलं पा? डी. यस इट इज करेक्ट. 5, डी. ओके. या पद्धती. क्वेश्चन 6 तुम्हाला ठेवला, ट्राय टू सॉल्व. नाही जमलं तुम्ही सांगतो. तेच टाईप घेत नाही मी, रिपीट करत नाही पा. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. एक चॅप्टर पक्का करून टाका पा. फटाफट चॅप्टर पक्का होऊन जाईल पा. 2 मार्काचे चॅप्टर ड्रॉप करू नका. जवळजवळ 9 ते 10 चॅप्टर्स 2-2 मार्काला आहेत पा. 25 पैकी. मग तुम्ही 10 चॅप्टर ड्रॉप केलं कसं काय? 20 मार्काचा लॉस होईल पा. 10वी 11वीचे 10 चॅप्टर आहेत आपल्याला, ते प्रत्येकी 2-2 मार्काला. ते 10 आणि इकडचे 5. 15 चॅप्टर 2-2 मार्काला आहेत. 15. 25 पैकी 15 चॅप्टर जर 2-2 मार्काला असतील तर 10 चॅप्टरच राहतात पा बाकीचे. म्हणजे 30 मार्क ते झाले, 70 मार्काला 10. तुम्हाला सर मग आम्ही जे 70 मार्क तयार करतो, पण त्यामध्ये डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, ट्रिगोनोमेट्री फंक्शन असे हार्ड चॅप्टर आहेत पा. हार्ड चॅप्टरमध्ये तुम्हाला मार्क्स एवढे सगळे मिळू शकत नाहीत पा. ओके. या पद्धतीने चलो सर स्टार्ट करते. यस सर स्टार्ट करेंगे. कैसे करेंगे सर स्टार्ट? क्वेश्चन 5 झाला. 6 घेऊया. 6 तुम्हाला सोडवलेला. पुढे जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. अ फिजिबल रिजन ॲज शोन इन द फिगर. तर व्हॉटेसेस ऑफ फिजिबल रिजन, व्हॉटेसेस कसे काढायचे पा? यातलं कोणतं रिजन असेल ते ओळखायचं पा. दोन्ही क्वेश्चन्स मी सोडून दाखवतो वाटलं तर. फिजिबल रिजन डायरेक्ट दिसतोय पा. ग्राफ डायरेक्ट दिसतोय आपल्याला. काय दिसतोय बघा. आता एक ग्राफ काढायचा. कधी कधी ग्राफचं इक्वेशन दिलं असतं, कधी कधी नाही देत पा. ते आपण शोधून काढू शकतो पा. काय पा इथं बघा 3x + 4y = 12 हे दिसतंय पा. आणि दुसरं y - x = ओके सर. आणि दुसरं काय पा? y = आता ग्राफचे नाव लिहूया. कधी कधी तेच देतात, आपल्याला शोधावं लागतं. पहिलं ग्राफचं इक्वेशन हे मिळालं सर. 3x इथं लिहितो मी वाटलं तर. 3x + 4y = 12 पहिलं इक्वेशन. दुसरं काय पा? y - x म्हणजे y = x. y = x हा ग्राफ आहे पा. हा y = x. y = x. हा काय आला सर? y = x झाला. हा ग्राफ कोणता? हे बघा हा. हा. आणि तिसरा एक ग्राफ आहे पा.
जो बरोबर पॅरल पहा, एक्सला पॅर म्हणजे वाय इक्वल टू येईल पहा, वाय इक्वल टू किती येईल पहा 3 हा ग्राफ. ओके सर. आता त्यांनी काय सांगितलं ओरिजिन साईड आहे बघा, असं डायग्राम दिला तर सोपं काम आहे पहा, जास्त तकलीफ करायची गरज नाही. लक्षात, जास्त तकलीफ करायची गरज नाही पडणार पहा, इझी काम होतं. बघा दाखवतो तुम्हाला. इथं बघा ओरिजिन साईड का नॉन ओरिजिन साईड बघायचं पहा. ओकडं पहिला ग्राफ काय म्हणतो पहा, हा 3x + 4y हा आहे पहा, 3x + 4y इक्वल टू हा कुठल्या बाजूला नॉन ओरिजिन साईड आहे पहा. नॉन ओरिजिन साईड म्हणजे 3x + 4y कडे तोंड पाहिजे पहा. 3x + 4y कडे तोंड कुठं आहे पहा, फक्त एकाच ठिकाणी आहे, दोन ठिकाणी सर, ए आणि डी उत्तर आहे पहा. बघा नॉन ओरिजिन साईड म्हणजे एक्स आणि वाय कडे ह्याचं सिम्बॉलचं तोंड पाहिजे. का ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, एक्सच्या जागी 0 टाका, वायच्या जागी, म्हणजे तुम्हाला समजेल उत्तर नॉट आलं की नॉन ओरिजिन साईड. दोनपैकी एक उत्तर आहे पहा. आता पुढचं पाहूया. y - x काय म्हणतो पहा, y - x इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे हा ओरिजिन साईड आहे का नॉन ओरिजिन साईड आहे पहा, y - x नॉन ओरिजिन साईड आहे. बरं त्यापेक्षा सोपं घेऊया, हा घ्या, हा ग्राफ सोपा आहे. y = 3 हा कुठं फेकतो पहा, ओरिजिन साईडला. y = 3 ओरिजिन साईडला म्हणजे y इज दोघांकडेच पाहिजे आता, ए आणि डी कडे. y इज लेस दॅन 3 येईल पहा, म्हणजे ए इज द करेक्ट आन्सर. हा काय म्हणतो, y इज नॉट ग्रेटर दॅन 3 म्हणजे हा 3च्या बाहेरच्या ओरिजिन साईडला नाही पहा, नॉन ओरिजिन साईड दाखवतो, हा ओरिजिन साईड दाखवतो आपल्याला. आणि तिसरं बघू शकता तुम्ही, y - x, तिसरीची गरज नाही पण बघितलं तर चालेल. y - x कुठल्या साईडला आहे पहा सर, नॉन ओरिजिन साईडला आहे. पण नॉन ओरिजिन साईड म्हणजे y - x कडे तोंड पाहिजे. करेक्ट. हे बघा तीन इक्वेशन फॉलो होतात, हे आन्सर काय आलं पहा, ए. डायग्राम बघून आन्सर काढणं, रिडिंग ऑफ व्हर्टेसेस ऑफ फिजिबल रिजन. हा डायग्राम काढायचं, फक्त व्हर्टेसेस घ्यायचे पहा, कोणतं बसतात ते बघायचं पहा. आता इथं बघा 1,0 3 इकडे आहे पहा, म्हणजे कोणतं राहिलं पहा, हा वेगळा आहे पहा. 2,0 2 इकडे आहे, 2,1 2,1 अशा प्रकारे 0,1 0. आता पहा तरी डायग्राम काढूया, फटाफट काढूया आपण, दाखवतो मी तुम्हाला, पटकन काढून देतो. x + y = 4 हा तुम्हाला ठेवणार होतो पण मी करतोय. हा पॉईंट येईल पहा, हे दोन्ही पॉईंट जॉईन करा. x + y = 4 आला सर. x इज लेस दॅन 2, वायला पॅरल. ओके सर. नंतर काय दिलं पहा, y इज लेस दॅन 1, एक्सला पॅरल y लेस. त्याच वेळेस आणखीन एक दिले पहा, x + y 1, एवढे सगळ्या लाईन्स आहेत पहा. ग्राफ सोपे पण लाईन्स भरपूर आहेत पहा. ओके. आता पहा ओरिजिन साईड नॉन ओरिजिन साईड बघायचं. x + y लेस दॅन 4 म्हणजे ओरिजिन साईड, ही लाईन आतमध्ये जा म्हणते पहा. x इज लेस दॅन 2, वायला पॅरल, ही पण आत जा म्हणते पहा. दोन्ही ग्राफ आतमध्ये ओढतात, हा आत ओढतोय, हा पण आत ओढतोय, दोन्ही आत ओढतोय पहा. दोन्ही आत ओढल्यानंतर फिजिबल रिजन कोणता येईल सांगतो तुम्हाला. त्याच वेळेस x इज लेस दॅन 2, हे पण ओरिजिन साईडला आहे, लेस दॅन 2. आता झालं तिसरं पहा, y इज लेस दॅन 1, इट इज ऑल्सो ओरिजिन साईड. दोन्ही ग्राफ आतमध्ये, ओरिजिन साईड म्हणजे हा ओरिजिन आहे पहा 0, इकडं तिन्ही ग्राफ आत ओढतायत. ओके सर. x + y इज नॉन ओरिजिन साईड, ह्याच्या नॉन ओरिजिन साईड म्हणजे ग्राफ कोणता येईल बघा. हा बघा एकदम इंटरेस्टिंग ग्राफ तयार झाला पहा. दाखवतो मी तुम्हाला ग्राफ. हा बघा पहिलं काय पास, पहिल्यापासून सांगतो, x + y इज लेस दॅन 4 म्हणजे ओरिजिन साईड, आतमध्ये फेकणार. हे पण ओरिजिन साईड आहे, y इज लेस दॅन ओरिजिन साईड आहे, फक्त हा नॉन ओरिजिन साईड आहे म्हणजे ह्याच्या बाहेर ग्राफ येईल. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आतला ग्राफ आणि ओरिजिन साईड, हे बघा हा ग्राफ येईल, हा येलोने दाखवलेला पहा. पॉईंट कोणकोणते येतील पहा. पहिला 1,0 सॉरी x x 1,0 1,0 कुठं कुठे पहा, ते आन्सर असू शकतं. 1,0 1, हा कट झाला पहा. ओके सर. दुसरा पॉईंट बघा सर, इथे पहा, इथं काय पहा, कोणत्या अक्षर 2,0 2,0 कुठे पहा. आता जे राहिले त्याचं बघायचं. 2,0 ह्या दोन ठिकाणी पहा, हा कट होईल पहा. 2,0 इथं कुठंच नाही, ए आणि सी आन्सर, एक एक आन्सर कट करत जायचं पहा. ओके सर. हा झाला x ॲक्सिस. y ॲक्सिसवरचा पॉईंट घ्या. आता y ॲक्सिसवरचा पॉईंट हा आला सर, काय नाव आले पहा, ए बी, एचा विषय घेतला का आपण, नाही, ए घ्यायचा राहिला 0,1, ए 0,1 आहे, 1,0 नाही. एक्स्ट्रीमली सॉरी, बरं झालं लक्षात आलं. इरेझर, आय रिपीट अगेन, नीट लक्ष द्या. आता पहिला पॉईंट काय आला पहा, 0, y ॲक्सिसवर आहे ना, 0,1. हा इथं पण आहे, 1,0 पण आहे पहा.
अगोदर 1,0 पाहूया. 1,0 किती ठिकाणी पहा? 3 ठिकाणी ACD. ओके. त्याच वेळेस 0,1 पण पाहिजे. 1,0 0,1 असा ऑप्शन एकच आहे पहा. बघा 1,0 0,1 इथंच उत्तर आलं पहा. 1,0 एकाच पॉईंटमध्ये उत्तर आलं 1,0 0,1. जास्त शोधायची गरज नाही. बाकी ठिकाणी का 1,0 इथं पण आहे पहा B 1,0 0,1. पण आपला बी ऑप्शन ऑल 1,0 0,1 म्हणजे बी किंवा सी उत्तर असू शकतं पहा. छोटीशी अंडरलाईन करतो मी. बघा इथं 1,0 आहे, इथं पण 0,1 आहे. बाकी ठिकाणी 1,0 आहे पण 0,1 नाही, तेव्हा हा कट होईल. 1,0 पण 0,1 आहे का नाही, हा पण कट होईल. दोनच ऑप्शन राहिले पहा, बी आणि सी. आता बी आणि सी मधला ऑप्शन बघायचं, त्यासाठी आपण दुसरं घेऊया सी पॉईंट. सी पॉईंट काय पहा? एक्स ॲक्सिसवर 2,0. ह्या दोघांमध्येच बघायचं 2,0 कुठे अवेलेबल आहे पहा. इथं नाही आहे सर, देअरफॉर आन्सर इज अ सी. करेक्ट. संपला का? पॉईंट कुठे येते बघायचं, उलटं सोपं जातं पाहिजे. ओके. हे दोन्ही आयडिया तुम्हाला क्लिअर झाले असेल. डायग्राम क्वेश्चन्स कसे ओळखायचे. ओके. सध्या अलीकडं हे क्वेश्चन्स यायला लागले पाचशे या टाईपचे. ओके. कॉर्नर ओळखा, डायग्राम दिली असती त्याच्यातून हे करा वगैरे वगैरे. ओके. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 येऊ पुढचं. यस सर. पुढे जाऊया. ओके. पुन्हा एकदा ते चाललं पहा. द फॉलोइंग एरिया ऑफ द लिनियर कन्स्ट्रक्ट एक्स वाय. हे तुम्ही शोधू शकता. मॅक्झिमम व्हॅल्यू हे तर आपलं ऑलरेडी झालं पहा. ट्राय टू सॉल्व मॅक्झिमम व्हॅल्यू. 10वा क्वेश्चन तुम्हाला ठेवला 10वा. 10व्याचा आन्सर आहे का बघत होतो माझ्याकडं. 10चा आन्सर आहे सर. 10चा आन्सर 36 येतं पहा. दिस इज द आन्सर. ओके. आता क्वेश्चन 9 पाहूया. क्वेश्चन 9 मध्ये डायग्राम दिलाय. डायग्राम काय विचारलं पहा. ग्राफ. आता मी सांगितल्याप्रमाणे इथं तर ग्राफचे नावं पण दिलेत पहा. 2x + y नॉन ओरिजिन साईड आहे पहा. नॉन ओरिजिन. नॉन ओरिजिन म्हणजे नंबर 2x + y कडे तोंड पाहिजे पहा. 3 ठिकाणी उत्तर आहे पहा. हा कट होईल. ओके सर. x + 2y 8 आतल्या बाजूला आहे म्हणजे ओरिजिन साईड. x + 2y 8 आतल्या बाजूला म्हणजे ओरिजिन साईड. त्या बघा हा कट होईल. नॉन ओरिजिन दाखवतो पहा. बी आणि सी मध्ये आन्सर राहिलं पहा. बघा कसे एक एक ऑप्शन कसे कट होत जातात. आता x - y लेस दॅन 1. x - y कुठे गेला? हा आला पहा. लेस दॅन 1. लेस दॅन 1 आहे पहा म्हणजे ओरिजिन साईड पहा. ओरिजिनकडे ढकलेला. x - y लेस दॅन 1 कुठे पहा? x - y दोघांकडेच पाहिजे. बी आणि सी. ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन साईड नाही पाहिजे पहा. देअरफॉर आन्सर इज बी. 9चा आन्सर काय आलं पहा. 9चा आन्सर आला आपल्या जो बी. यस इट इज करेक्ट. ओके. समजलं. एक सोडवायला लावलं, एक डायग्रामवरून. उलट्या डायग्रामवरचे क्वेश्चन सोपे आहेत पहा. LPPचे मार्क मिळवण्याचं डायग्राम त्यांनी दिला असेल तर एकदम सोपा. त्यात जर इक्वेशन दिलं असतं तर आणखीन सोपं काम होईल. नाही तर आपल्याला इक्वेशन ह्याच्यातून पण कळतं पहा इक्वेशन कोणते. खाली जे कन्स्ट्रेंट्स असतात ना त्याच्यावरून पण कळतं. त्यामुळे एवढं अवघड नाही. चलो ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. 1 2 3 पुढे जाऊया. यस सर. 7वा पहा. पुन्हा एकदा तोच क्वेश्चन आला पहा. ओरिजिन साईड नॉन ओरिजिन साईड तुम्ही करू शकता. द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन झेड इज सब्जेक्ट टू. आता इथं मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची पहा. त्यांनी ग्राफ काढून दिला पहा. काम सोपं केलं. ग्राफचं इक्वेशन तयार करावं लागतील पहा आपल्याला. हो. ग्राफचं इक्वेशन कसे करायचं शिकवतो मी तुम्हाला. पहिलं एक्सला पॅरलल y = 3. y = 3. दुसरं एक्स वायला पॅरलल x = किती येईल पहा 3. तयार झालं पहा. x = 3 y = 3 झालं पहा. दोन्ही इक्वेशन झाले. त्याच वेळेस तिसरं इक्वेशन 5 आणि 5 मधून गेले पहा. म्हणजे x + y = 5. यस सर. x + y = 5. कसं काय ओळखलं पहा. हे बघा x पण 5 आहे, y पण 5 आहे. x + y = 5. तिन्ही इक्वेशन झाले तयार. ओके. आता झेड घ्यायचा. आता काय कॉर्नर्स मिळाले तुम्हाला. कॉर्नर्स घेऊया. हा 0 0 येईल. हा काय येईल सर. y ॲक्सिसवर 0,3. हा पॉईंट काय येईल पहा. हा सर x ॲक्सिसवर 3 आणि y ॲक्सिस काय आलं पहा 2 3,2. तुम्ही वाटलं त्याच्यात टाकू शकता x + y मध्ये 3,2 आला. फक्त फिजिबल रिझन घ्यायचं. हा काय येईल सर. हा y = 3 फिक्स झाला. म्हणजे याच्यात जर टाकलं y = 3 इथं काय येईल पहा 2,3. सर अजून एक फिजिबल रिझन राहिला. हा नाव देतो O A B C आणि D काय येईल पहा सर. D x ॲक्सिसवर 3,0. तिन्ही पॉईंट सगळे. आता पॉईंट सगळे बाजूला लिहितो. काय कन्फ्युजन झालं. O = 0 0. सर ए लिहा. ए लिहिल्या पहा 0,3. काय इथं दिसत इकडं बघा. आणि मग ग्राफकडे पहा. बी सर 2,3. 2,3. सी बघूया सर.
सी आहे 3,2. डी दिसतो पहा 3 फक्त 3,0. झेड दिले का? यस सर. 10x + 25 यात व्हॅल्यू टाकून देऊ. यस सर. एक्सच्या जागी पहिली व्हॅल्यू टाका, वायच्या जागी 0. झेड ऑफ 0 काही 0. झेड ऑफ ए घ्या. एक्सच्या जागी 0 टाका. 10 × 0 75 येईल पहा. मॅक्झिमम्स विचारले पहा. ओके. झेड ऑफ बी घ्या. 2 टाकायचे एक्सच्या जागी 10 × 20 आणि 25 × 3 = 75. 75 20 95 येईल पहा. झेड ऑफ सी घ्या. सी टाका सर. 3 त्याची 30 आणि 25 × 50 80 येईल पहा. डी घ्या. 3,0 टाकायच्यात 10 × 30 ओनली 30. विच इज द मॅक्झिमम व्हॅल्यू? सर बी आहे. काय पण 95. आता याच्यामध्ये बघितलं आपल्याला 105 पण विच इज द करेक्ट आन्सर? सी. त्या मोठं आन्सर असतं असं काय नाही. हे तुम्हाला ठेवलं नॉन ओरिजिन साईड काढायला प्रॅक्टिससाठी. क्वेश्चन 11 तुम्ही करायचं स्वतःहून ट्राय. नाही जमलं तुम्ही सांगतो आन्सर काय येतं पहा. बी येतं. चेक करा तुम्ही. 12चं आन्सर काढलं का? यस सर. 12चं आन्सर आपण आत्ताच काढलंय. 12चं आन्सर 95 आलं पहा. सर आता पुढचा घेऊया क्वेश्चन नंबर 13. पहा ग्राफचं तुम्हाला आयडिया सांगितली मी. नॉन ओरिजिन साईड कसं बघायचं मगाशी सांगितलं पहा. हे पहा हे पण तसं आलं क्वेश्चन. मिनिमम व्हॅल्यू काढायचे. दोन्ही क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. स्वतःहून ट्राय करा. काय डाऊट्स असतील ते क्वेश्चन नंबर टाकून द्या. 13चं आन्सर येतं पहा डी आणि 14चं आन्सर तुम्हाला ठेवलं पहा डी येतं. 14 ट्राय टू सॉल्व. याचा आन्सर नाही माझ्याकडे अवेलेबल. ठीक आहे तुम्ही सोडू शकता. नॉट हा क्वेश्चन रिपीट झाला का काय बघत होतो. 10x + 25 आहे. नाही पहा वेगळा आहे. ओके चालतं. सर क्वेश्चन 13 झाला. आता पुढे जाऊया. हे दोन्ही तुम्हाला सोडायला लावलेत पण नाही जमलं तर मी सांगणार आहे. काळजी करू नका. क्वेश्चन 14 पाहूया आता. क्वेश्चन 14-15 द मॅक्झिमम व्हॅल्यू हे काढू शकता. 14-15 आन्सर अवेलेबल का? 14चं सर नाही. 14-15चं आन्सर तुम्ही काढा. ट्राय टू सॉल्व. दोन्ही मॅक्झिमम व्हॅल्यू ट्राय टू सॉल्व. क्वेश्चन 17 झेड इज इक्वल टू एक्स प्लस बी वाय. एक्स इज टू वाय एक्स प्लस वाय. ओके. आता पहा मिनिमम व्हॅल्यू वेगळा क्वेश्चन आला पहा. हा करू आपण. हा तुम्ही ट्राय करा. हे तुम्हाला जमल पहा. मी एक क्वेश्चन वेगळा आहे तो सोडवतो. 17 क्वेश्चन आय विल सॉल्व. 18 करू शकता तुम्ही. ओके सर. 17 मी सोडवतो. झेड इज इक्वल टू एक्स प्लस बी वाय आल्यामुळे थोडंसं वेगळं वाटतंय. अगोदर ग्राफ काढूया. ओके सर ग्राफ काढा. कितीपर्यंत पॉईंट आहे पहा सर? 3 पर्यंतच आहेत पहा. 1 2 3. ओके. एक ग्राफ काढा. पहिला ग्राफ काय पहा. एक्स इज लेस दॅन 2. एक्स इज लेस दॅन 2 म्हणजे वाय ॲक्सिसला पॅरलल काढायचा पहा. टू आला सर. ओके. दुसरं घ्या सर. वाय इज लेस दॅन 2 म्हणजे एक्सला पॅरलल काढायचा. तिसरं घ्या. एक्स प्लस वाय इज ग्रेटर दॅन 3 बघा असं करायचं. 3 आणि इकडं 3 त्याला जोडायचं. काळजीपूर्वक जोडायचा. कधी कधी कुठून जाईल ते कळत नाही. ओके सर. झाले सर. ओके. मिनिमम व्हॅल्यू. आता पहा हा नॉन ओरिजिन साईड आहे पहा. बाकी दोन्ही ग्राफ हे बघा. इथं बघा हे लेस दॅन 2 आहे. इथं पण लेस दॅन 2 आहे. म्हणजे ओरिजिन साईड आहे. हा नॉन ओरिजिन साईड. म्हणजे हा ग्राफ हा जो एक्स प्लस वाय इक्वल टू 3 आहे हा आतमध्ये येऊन देत नाही पहा बाहेर. हा बाहेर पुश करतो म्हणजे हा एरिया. हा कॉर्नर घ्या. ए बी आणि सी. ओके. एचे कॉर्डिनेट्स काढा सर. एचे कॉर्डिनेट्स लय सोपं आहे. वाय इक्वल 2 येईल आणि इकडून काय येईल पहा 1,2. बी काय येईल पहा सर. बी वाय इक्वल टू 2 टाकायच्यात. हे 3 आहे. इकडून काय येईल पहा बी. बी इकडून 2 आला. इकडून 2 आला पहा 2,2. सी घ्या. सी एक्स इक्वल 2 फिक्स आहे पहा. वाय इक्वल टू काय येईल पहा 1. ओके झाले. तिन्ही कॉर्नर तयार झाले पहा. ABC. आता मी व्हॅल्यू काढायला सांगितलं. मुद्दाम त्यांनी वेगळा क्वेश्चन दिला म्हणून आपण घेऊया. एक्स प्लस बी वाय. झेड ऑफ ए घ्या सर. चला व्हॅल्यू टाका. झेड ऑफ ए काय येईल पहा 2 आहे. बी
सॉरी एक्स ए येईल नाही का, ए प्लस 2b. त्यांनी काय सांगितलं कुठं मिनिमम व्हॅल्यू आहे 2,1 आहे पहा. मग 2,1 कुठे आहे पहा, 2,1 म्हणजे झेड ऑफ सी काढायचं, ह्याच्याशी काय घेणं देणं नाही. ट्वाईस ए प्लस बी मिनिमम व्हॅल्यू पहा. मिनिमम व्हॅल्यू म्हणजे काय पहा, ट्वाईस ए ए लेस दॅन मिनिमम व्हॅल्यू, ही मिनिमम व्हॅल्यू आली पाहिजे पहा. मिनिमम व्हॅल्यू कधी येते पहा, ती निगेटिव्ह असेल असं काय नाही, मिनिमम व्हॅल्यू पाहिजे पहा, सगळ्यांपेक्षाही मिनिमम व्हॅल्यू सी. कुठल्या कंडिशन येईल पहा असं विचारलं पहा. एक काम करूया, तिन्ही व्हॅल्यू काढूया, सोपं जाईल पहा. दाखवतो तुम्हाला करून. झेड ऑफ ए बी सी काढूया म्हणजे आयडिया क्लिअर होईल. पहा लक्षात घ्या, एखाद्या वेळेस असा क्वेश्चन कन्फ्युजिंग आला ना, अख्खा रेग्युलर पद्धतीने सोडवायचं आणि मग विचार करायचा पहा. काय काय ना कळत नाही काय करावं, कधी कधी त्यामुळे मुलं ड्रॉप करतात, पण तसं नका करू. बघा दाखवतो तुम्हाला, मला काय म्हणायचं समजून घ्या. झेड ऑफ ए, एक्सची जागी 1 टाका, वायच्या जागी 2 टाका, ए प्लस 2b आला पहा. झेड ऑफ बी, झेड ऑफ बी काय येईल पहा, 2 2 ट्वाईस ए ट्वाईस बी. झेड ऑफ सी, सी काय येईल पहा 2 1 ट्वाईस ए प्लस बी. यातली मिनिमम व्हॅल्यू कोणती, प्रत्येक कंडिशन टाकून बघायची. ए इक्वल टू बी घेतलं तर काय येईल पहा, बी सी कंडिशन घेऊया आता. ए इक्वल टू बी घेतला, 2,1 आहे पहा. हां एक महत्त्वाची व्हॅल्यू टाकली ना, एकच्या जागी टाकली. हां आता काय म्हटलं पहा, सी कंडिशन घ्या, ए इज लेस दॅन बी. ए जर लेस दॅन बी असेल, हा कमी आहे पहा. लेस दॅन बी म्हणजे ए इक्वल टू बी घ्या सर अगोदर, ए इक्वल टू बी, सी कंडिशन घेतो आपण. ए इक्वल टू बीला काय येईल पहा, ए आणि बी सेम आहे पहा, ट्वाईस ए 3 येईल. बीच्या जागी ए टाका, इथं काय येईल पहा 4 येईल. ए जागी बी टाका, चला 3 येईल. विच इज द मिनिमम, हे दोन व्हॅल्यू आले पहा, ए आणि सी. पण त्यांनी मिनिमम व्हॅल्यू सांगितले 2,1ला पाहिजे पहा. 2,1ला म्हणजे इथं पाहिजे पहा, सीला, सी कॉर्नरला पाहिजे. हे मिनिमम व्हॅल्यू येते का, येते सर. ए इक्वल टू बी, ओके हे झाले पहा सीचं कंडिशन. आता डी घेऊया, 1 प्लस बी. एच्या जागी 1 प्लस बी टाका, हे बी मध्ये पाहिजे होतं आन्सर. एच्या जागी बी टाकलं पहा. आता डीच्या जागी काय टाका, 1 प्लस बी. एच्या जागी 1 प्लस बी, इथं पहा 1 प्लस बी टाकल्यावर काय पहा, 1 प्लस बी 2b 3b प्लस 1, इथे टाका. ट्वाईस बी प्लस 2 4b प्लस 2. एच्या जागी बी प्लस 1 टाकतोय, काय काय सर काय चाललं कळा ना. पुढं चला, एच्या जागी 1 प्लस बी टाका, 2b आणि 3b अधिक 3b अधिक 2. मिनिमम व्हॅल्यू ही येते पहा, म्हणजे हा ऑप्शन नाही जमणार. एकच पॉसिबिलिटी आली पहा, सीची व्हॅल्यू आली. आता ए इज ग्रेटर दॅन एन बी, ए आणि बी करायचं राहिलं सर बस, बाकी काय नाही. समजा ए जर लेस दॅन बी असेल तर कसं काय होईल पहा. एक ॲझ्युम करूया ए कंडिशनसाठी, ए 1 पकडा, बी 2 पकडा. झेड ऑफ ए किती येतो पहा बघा, 1 आणि 2, 2 1 3 आला पहा. सर असं काय घेतलं 1 आणि 2, कारण हा ए लहान आहे म्हणून, बाकी काय नाही. झेड ऑफ बी घ्या सर, ट्वाईस ए प्लस ट्वाईस बी, 2 1 2 आणि 4 2 6 येतो पहा. आपल्याला छोटी व्हॅल्यू पाहिजे जे, सी घ्या सर. ए 2 1 घेतलेला आणि बी 2 घेतलेला, 2 1 2 4 येतं पहा. आपल्याला छोटी व्हॅल्यू कुठे मिळाली पहा, सी पॉईंटला नाही मिळत, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. बघा लक्षात घ्या, थोडा हटके क्वेश्चन होता. आता बी मोठा घेऊया, बी मोठ्याला असं घ्या, ए बी सॉरी ए मोठा आहे 2 आणि 1, कुठली व्हॅल्यू घेऊ शकता पण मी अंदाज घेतले पहा. आता एक ऑप्शन कट झाला पहा ऑलरेडी, कोणता, सीला हे पाहिजे पहा, हा कट झाला. फक्त एकच ऑप्शन राहिला आपल्याजवळ, कोणता, ओळखीचा म्हणजे सी ए इक्वल टू बी. पण 2 ठिकाणी व्हॅल्यू पहा, आपल्याला एकाच ठिकाणी व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे हा पण ऑप्शन शक्यतो येणार नाही. ठीक आहे, एक कंडिशन बघूया लास्टवाली, डी बीवाली, बी टाकून बघूया. आता एच्या जागी 2 टाका, बीच्या जागी 1 टाका. झेड ऑफ ए काय येईल पहा, एच्या जागी 2, बीच्या जागी 2, 2 1 3, बे 2 4 आणि 2 6. झेड ऑफ सी 2 बे 2 4 आणि 1 5. आपल्याला मिनिमम व्हॅल्यू पाहिजे, नाही जमत पहा, हा पण नाही जमत सर. ए फ्लॉप गेला, बी फ्लॉप गेला, फक्त ए इक्वल टू बी राहिला पहा. ए इक्वल टू बी 2 ठिकाणी ए इक्वल टू बी घेतल्यानंतर काय पहा, बी प्लस बी 3b आणि ट्वाईस बी प्लस बी 3b. ओके पण सगळ्या व्हॅल्यू पहा, काय लक्षात येतं तुमच्या की 3b ह्याच्यापेक्षा लहान आहे पहा.
तेव्हा आन्सर काय येईल पहा, आन्सर फिक्स झालं ए इक्वल टू बी. ए इक्वल टू बी जर असेल तरच मिनिमम व्हॅल्यू येते, अदरवाईज नाही येत पहा. ए इक्वल टू बी मिनिमम व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही. ए इक्वल टू 2 टाका, बी इक्वल टू 2 टाका. 2 2 4 9 6 ही मोठी येईल पहा. 2 2 4 9 6 दोन्ही सारख्या येतात. ए आणि सी 2 पॉईंटला मिनिमम येते पहा. मिनिमम व्हॅल्यू त्यांनी सांगितलं 2,1 2 पॉईंटला येते, त्यामुळे जरा गडबड झाली, बाकी काय नाही. बाकी कुठल्या ऑप्शन मॅच होत नाही. 1 + बी बरोबर केलं का डी चेक करतो बी एकदा. 1 + बी 2b + b 3b + 1 करेक्ट. 1 + बी 2a + 2 4b + 2 करेक्ट. b + 2b + 2 3b + 2 हे 2 आहे. सगळ्यात व्हॅल्यू ए पॉईंटला आली. आपल्याला छोटी पाहिजे पहा. छोटी व्हॅल्यू कुठे आहे पहा, सी पॉईंटला आहे, तेव्हा ते जमणार नाही. ओके, एकच आन्सर येतं पहा बी. ओके, काय काय ना समजलं असेल ऑप्शन टाकू शकता तुम्ही. एची व्हॅल्यू 1 घ्यायची. इथं बघा एची व्हॅल्यू किती घ्यायची, 1 घ्या, बी इक्वल टू 2 घ्या. इथं काय घ्यायचं सर, ए 2 घ्या, बी 1 घ्या, मोठा, आणि हे दोन्ही इक्वल घ्या, 2 2. इथं पण व्हॅल्यू घेऊ, प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू घेऊन तुम्ही करू शकता पहा. व्हॅल्यू घेऊन सुद्धा आन्सर येऊ शकता पहा. थोडासा वेगळा क्वेश्चन होता म्हणून घेतला. ओके, मॅक्झिमम व्हॅल्यू हा जमल पहा. 18 क्वेश्चन तुम्हाला इझिली जमल, काय अडचण येणार नाही. चलो मी चाललो आग 19 क्वेश्चनकडे. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, थोडा हटके क्वेश्चन होता म्हणून. 17वा 19वा घेतो. नाईन्टीन क्वेश्चन्स. येस सर, 19 क्वेश्चन काय पहा. द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ॲज मिनिमम व्हॅल्यू ॲट द पॉईंट. पॉईंट काढायचा पहा, कुठं एक्स ॲक्सिसवर आहे का वाय ॲक्सिसवर आहे का ओरिजिन आहे पहा, हे काढायचं. हे डायग्राम काढली की लगेच लक्षात येईल पहा. 19चा आन्सर तुम्हाला इझिली जमल, काय अडचण येणार नाही. तरी मी आन्सर काय येतं ते पहा. 19 ट्राय करा, नाही जमलं सांगतो. 20 मॅक्झिमम, हे पण दोन्ही सोडू शकता तुम्ही. ट्राय टू सॉल्व. 19 20 तुम्हाला दिलं पहा. चलो आगे सर. कॉमन रिजन हा अनबाउंडेड, हा मात्र मी सोडवतो. मिनिमम व्हॅल्यू हे सोडवता येईल पहा. हा ट्राय टू सॉल्व. वरचा क्वेश्चन मी सोडवणार आहे बस स्वतः. कोणता, 21वा. ओके, हा सोडवतो, लास्टला घेतो मी, पुढे जाऊया. 23 24 द कॉमन रिजन हा पण घ्यावा लागेल. 21 आणि 23 सारखा आहे पहा, त्यातला एक घेतो मी. कोणता आहे, मी 23वा घेतो. 21वा ट्राय करा, हा मी घेतो. 21वा मागं गेला तर तुम्ही ट्राय करा. ओरिजिन साईड ऑल द, हा पण 23 24 21 23 24 एकाच टाईपचे क्वेश्चन आहेत पहा. क्वेश्चन 21 23 24 3 क्वेश्चन सेम आहेत पहा. 21 23 24. मग तुम्हाला कुठला तरी एक क्वेश्चन घेणं गरजेचं आहे. मी 23 घेतो, तुम्ही बाकीचे ट्राय करा, नाही जमलं तर मी सांगणारच आहे पहा. पहा पहिल्यांदा स्टार्ट करूया. कॉमन रिजन म्हणजे फक्त काय पहा, डायग्राम काढून आपल्याला अंदाज येतो पहा, बाकी काही नाही. फक्त आयडिया आली की सोपं काम आहे पहा. चला आता स्टार्ट करूया. पहिले घ्या x + 2y > 4. x + 2y घेतो पहा. पॉईंट्स घ्यायचे सर, पॉईंट घेणं सोपं आहे. इज इक्वल टू 4. y झाकून टाका, 4,0. इकडे काय पहा 0,2. ओरिजिन साईड आहे का नॉन ओरिजिन साईड, x + 2y कडे थोडे नॉन ओरिजिन साईड सर. परफेक्ट सोडून दाखवता म्हणजे तुमचे सगळे क्वेश्चन्स कव्हर होतील. 2x - y < 6 आहे पहा. पॉईंट काय पहा x, 3,0. हा काय सर 0, -6 -6 आला पहा. बरं झालं, हा क्वेश्चन मला घ्यायचा होता, त्या निमित्ताने आला पहा. आणि x आणि y > 0, बाकी सगळं. पण -6 हा पॉईंट काय काय सर, -6 आपल्याला फर्स्ट क्वार्टरमध्ये -6 फक्त शेपसाठी उपयोग येतो पहा. दाखवतो तुम्हाला डायग्राम म्हणजे लक्षात येईल. हे का कुठपर्यंत जायचं आपल्याला, जास्तीत जास्त 6 पर्यंत. 4च आहेत पॉझिटिव्ह व्हॅल्यू. इकडे जाऊया, -1 -2. इथं कुठेतरी -6 आहे पहा. एक समजण्यासाठी आयडिया. ओके सर, y ॲक्सिसवर आहे, इथं गरजच नव्हती पण ठीक आहे. खाली येईल पहा. -1 -2 -3. फक्त डायग्रामचा शेप काढण्यासाठी -6चा पॉईंट आहे पहा. हा पॉईंट आपल्याला उपयोगी आहे. ओके सर, y ॲक्सिसवर आहे. 3,0 म्हणजे हा येईल, असा ग्राफ येईल पहा. ही लाईन अशी जाईल पहा. ओके, दुसरा पॉईंट सर हा कोणता आला, 2x - y = 6 आला पहा. सर दुसरा पहिला ग्राफ राहिला 4,0. ओके, हा पॉईंट येईल. दुसरा काय पहा 0,2 1 आणि 2. नॉन ओरिजिन दुसरा कोणता आहे तेच लिहायचं राहिलं पहा. 2x - ओरिजिन साईड आहे पहा. एक ग्राफ ओरिजिन साईडला चल म्हणतो, कोणता 2x - y = 6 हा ओरिजिन साईडला बोलवतो, हा नॉन ओरिजिन साईडला बोलवतो. x + 2y. हा काय म्हणतो वर खेळ, ह्या बाजूला चल. हा काय म्हणतो आत चल. हात दाबतोय पहा, हात दाबतो, हा बाहेर सोडतोय.
या पद्धतीने. ओके, क्वेश्चन 23 बघा. आता एक ग्राफ काय म्हणतो पहा, x + 2y = 4 इज लेस दॅन 4 आहे, पण नॉन ओरिजिन साईड म्हणजे नॉन एक्स, हो सॉरी लिहितर जरा गडबड झाली का. x + 2y लेस दॅन 4 आहे पहा, लेस दॅन 4 म्हणजे नॉन ओरिजिन साईड, बरोबर, नॉन ओरिजिन साईड वरच्या बाजूला. आणि सेकंड घ्या 2x - y ओरिजिन साईड, हा ओरिजिन साईड, हा आतमध्ये दाबतो, हा बाहेर दाबतो. कोणता येईल पहा, हा आत दाबतोय पहा, म्हणजे हा साईड, हा एरिया येईल पहा. हा एरिया बाउंडेड आहे का नाही आहे, मोकळा सुटलेला आहे पहा, ह्याला काय म्हणतात अनबाउंडेड अँड नॉन ओरिजिन साईड. अनबाउंडेड तर येईल पण ओरिजिन साईड नाही येणार, अनबाउंडेड दोन ठिकाणी पहा. विच इज द करेक्ट आन्सर बी. या प्रकारे 21, 23, 24 तुम्ही क्वेश्चन इझिली सोडवू शकता, काहीच अडचण येणार नाही. ओके, हे पण तसंच आहे पहा, सेम टू सेम क्वेश्चन. सोडायचं असलं सोडूया 24 म्हणजे एक अजून परफेक्ट होईल पहा. फटाफट घेऊया. पहिला पॉईंट सर, x = 6 वायला पॅरल. दोन्ही मी सोडवलं मुद्दाम. ओके सर. दुसरं घ्या सर, y = 3 x ला पॅरल. झालं पहा, हे y = 3 लिहा, x = 6 लिहा. ओके सर, 2x + y. आता पहा x चा पॉईंट काय येईल पहा, 5, इथं बघा, हा 5,0 आणि 10 येईल पहा, 10. सर 10 इथं लांब दाखवा कुठंतरी, एक शेप काढण्यासाठी बस, बाकी काय नाही. डायग्राम काढा. हा कोणता आला पहा, 2x + y लेस दॅन 10. लेस दॅन 10 म्हणजे काय पहा, नॉन ओरिजिन साईड. हा ग्राफ काय म्हणतो, नॉन ओरिजिन साईड म्हणजे इकडे फेकतो याला. त्याच वेळेस बाकीचे दोन ग्राफ काय म्हणतात पहा, x = 6 अल्सो नॉन ओरिजिन साईड, y सगळ्यांचं म्हणणं नॉन ओरिजिन साईड आहे पहा. सगळे ग्राफ बाहेर फेकतात पहा, सगळे ग्राफ बाहेर फेकतात म्हणजे एरिया कोणता येईल पहा, सगळ्या ग्राफच्या बाहेर, ह्याच्या पण बाहेर, ह्याचा पण बाहेर, सगळ्यांच्या मिळून बाहेर, याच्या आत नाही येऊन द्यायचं पहा. हा पण हा एरिया येईल पहा, अनबाउंडेड आहे पहा. यस सर, हा एरिया येईल पहा. का बरं, हे बघा, हे नॉन इक्वेलिटी आहे, नॉन म्हणजे इकडच्या एकच्या बाजूला पाहिजे ओरिजिन, नॉन ओरिजिन साईड, y इज अल्सो नॉन ओरिजिन साईड. आणि हात बाहेर फेकतोय पहा, सगळेजण बाहेर पुश करतायत पहा, म्हणजे अनबाउंडेड रिजन येईल पहा. यस सर, दोन्ही ग्राफ मी तुम्हाला करून दाखवले. 21, 23, 24 मी 3 सोडायला लावले ते, पण मी 2 मिस सोडवले पहा, काम सोपं झालं. नाउ सी द क्वेश्चन नंबर नेक्स्ट 25. फॉर इन इनइक्वेलिटीज विच ऑफ द फॉलोइंग पॉईंट लाईज ऑन द फिजिबल रिजन. कोणता पॉईंट लाईज आहे ते ओळखायचं पहा, त्यासाठी डायग्राम काढणं गरजेचं आहे. तुम्हाला सर इझिली जमल का नाही. लास्ट क्वेश्चन आहे, आय विल सॉल्व इट, मी सोडवतो मुद्दाम. फॉर इनइक्वेलिटी x + y = 3. अगोदर ग्राफ काढूया, फटाफट कसं काढायचं पहा, स्पीडली करायला शिका. 3,0, 0,3. ओरिजिन साईड आहे का नॉन ओरिजिन साईड, सर इकडे पहा, ओरिजिन साईड. फास्ट करता आलं पाहिजे पहा. 2x + 5y = 10 आहे सर, नीट लिहा. ओरिजिन साईड आहे का नॉन ओरिजिन साईड, नॉन ओरिजिन साईड, कारण का एक्स वाय कडे तोंड आहे पहा, एक्स वाय कडे तोंड, नॉन ओरिजिन साईड. नंबर कडे तोंड, तोंड म्हणजे काय, हा जो नंबर कडे असेल तर काय येईल पहा, ओरिजिन नॉन ओरिजिन साईड. ओके सर, ये क्या आहे पॉईंट, सर हे पॉईंट कसे काढायचे, 5y 0 घ्या, 5,0. हा कसा येणार 0,2. दोनच आहेत का कन्स्ट्रेंट, यस सर, XY3 राहिला पहा, झाला हा झाला. ओके, फॉलोइंग फॉर द फिजिबल रिजन. आता डायग्राम काढूया. येस सर, 1, 2, 3, 3 पर्यंत 4, 5 पर्यंत घ्या. चला 4 आणि 5. एक शेवटचा क्वेश्चन म्हणून मी सोडवला, नाही तर तुम्ही पण सोडू शकला असता 1, 2. काही क्वेश्चन तुम्हाला ठेवलेत पण नाही जमलं तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. आय विल सॉल्व इन ऑल डाऊट सेशन्स. 1 or 2 लेक्चर्समध्ये आपण घेणार आहे पहा. पहिल्या परीक्षेच्या अगोदर डाऊट सेशनसाठी 2 लेक्चर्स होतील पहा. एक खूप कमी कॉमेंट्स आले तर 1 लेक्चर तरी होईल, पण अजून काहीच कॉमेंट्स आले नाहीत, फक्त नाईस, व्हेरी गुड एवढंच कॉमेंट्स येतात पहा. डाऊट्सचे सेशन आहे ना पहा, डाऊट्स आल्याशिवाय माझ्या नाही. हा एक्स आहे, हा वाय. 3,0, 0,3 दोन्हीला जोडा. ओके, 5,0 इकडे घ्या, 0,2 दोन्ही जोडा. ओरिजिन साईड का नॉन ओरिजिन, सर एक ओरिजिन आहे x + y = 3 ओरिजिन साईडला आहे, आणि दुसरा ग्राफ तो लिहायचा राहिला 2x + 5 = 10, हा नॉन ओरिजिन साईडला. 5,0 करेक्ट झाला. यस सर, 2x + 5y इज लेस 10. सर हा नॉन ओरिजिन साईड आहे पहा, 2x + 5y नॉन ओरिजिन साईड म्हणजे हा वर फेकतोय,
आणि हात प्रेस्ट. पॉसिबल आहे का बघा आता. 2x + 5y <10 नॉन ओरिजिन साईड. पहा हा ग्राफ बाहेरच्या बाजूला आहे बघा, हा बाहेर फेकतोय. त्याच वेळेस हात म्हणजे फिजिबल रिझन कोणता येईल पहा. बघा हा येईल छोटा. कसं काय पहा. 2x + 5y <10 हे बघा हा कोणत्या साईडला नॉन ओरिजिन साईड. इथं बघा 2x + 5y <2 नॉन ओरिजिन साईड म्हणजे वरच्या बाजूला. त्याच वेळेस हा काय पहा ओरिजिन बाजूला म्हणजे हा येईल. ह्याला नाव देतो मी A, B आणि C. सर C पॉईंट कसं काढायचा. दोन्ही ग्राफ सॉल्व्ह करायचे. x + y = 3 आहे. ह्याला दोन्ही मल्टिप्लाय करू का. हो सर हे क्वेश्चनला दोन्ही मल्टिप्लाय करा. 2x + 2y = 6. Okay, and the another point is also given. 2x + 5y = 10. Solve this. How to solve, sir? Take the subtraction. This will be get cancelled. -3y -4 is there. Y = minus become positive. Y = काय 4/3. हे टाकूया. Y = 4/3. Put in x + y = 4/3 3 3 - 4/3 9. तिरका गुणाकार करायचा. 9 - 5 5/3 येईल पहा. 5/3 आणि 4/3 म्हणजे इंग्लिशमध्ये 5/3 कॉमा 4/3. ओके सर. अजून एक पॉईंट राहिला पहा. हा ए घेतलाय. ABC इथं आहे पहा. ए कुठे पहा इथं आहे. वाय ॲक्सिसवर म्हणजे 0,3. बी ऑल्सो ऑन वाय ॲक्सिस 0,2. सी फक्त वेगळा होता तो तिने घेतला पहा. त्याने काय सांगितलं फॉर द पॉईंट लाईन्स फिजिबल रिझन. कोणता पॉईंट लाईज आहे ते ओळखायचं. 0,2 0,3. Write the following point lies on the for the inequalities. Which of the following point lies in the feasible region. कोणता पॉईंट त्यामध्ये लाईज आहे ते ओळखायचं. फिजिबल रिजन मध्ये 0,3 नाही पहा. 0,2 पण नाही. ओके आता काय म्हटलं पहा 2,2 2,2 इकडून 2 इकडून 2 इथे येतो बघायचं. 5/3 काय येईल पहा 1.3 आणि 4/3 1.3 अँड 1.53 असं काहीतरी येईल पहा. म्हणजे हा पॉईंट इथं येत नाही पहा. असा येईल पहा. 5/3 म्हणजे एक्स ॲक्सिसवर 3 2 6 म्हणजे 2च्या अलीकडे येईल पहा. म्हणजे 2 येणार नाही पहा. 2,2 पॉसिबल नाही. 1,2 1 इथं आहे 2 इथं आहे. पॉसिबल आहे का. 1 इकडून गेला पहा 2 लाईज ऑन द फिजिबल रिजन. 1,2 येतं का बघा. 1,2 1 इकडून गेला 2 इकडून गेला पहा. 0,2 आहे. येस सर. 1,2 इट मे बी. 4,2 4 पलीकडे नाही येणार पहा. 2,1 2 आणि 1 बाहेरच्या बाजूला फक्त एकच पॉईंट लाईज होतोय पहा थोडासा. तो म्हणजे 1,2 हा बघा. बी इज द आन्सर. या पद्धती कुठला पॉईंट लाईज होतो ते बघायचं पहा या पद्धतीने. ओके तर अशा प्रकारे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न केला मी. काही डाऊट्स असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकायचं आहे. लक्षात. हा व्हिडिओ इथं संपतो. कसा व्हिडिओ वाटला ते पाहायचा. मित्रमंडळींना शेअर करायचा पहा तळागाळापर्यंत. सगळ्या लहान जास्तीत जास्त खेडेगावात जिथं कुठंच वस्ती नाही अशापर्यंत गेला पाहिजे आपला हा व्हिडिओ. आणि सगळ्या 12वीच्या मुलांना फायदा झाला पाहिजे पहा. आपण क्रॅश कोर्स फ्री देतोय पहा. प्रत्येक ठिकाणी काहीतरी पैसे घेतात. काय काय ठिकाणी आहेत पहा फ्री पण हिंदीमध्ये पहा. आम्ही शुद्ध मराठीत तुम्हाला समजून सांगतोय. शिवाय तुमचे डाऊट सेशन पण घेणार आहेत आपण. लक्षात. कन्सेप्ट क्लिअर केले तुमचे. ट्रिक्स सांगितलेले आहेत पहा. ज्या ट्रिक्स तुम्ही काय काय यूट्यूबला तुम्हाला मिळणार ना त्या ट्रिक्स मी सांगायचा प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी भारी बनवलेला आहे पहा. याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि आपण इथंच थांबूया. अख्खा व्हिडिओ संपलेला आहे पहा. एक 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला दिलेत पहा सोडवायला. पण ते नाही जमले तर आय विल सॉल्व. फक्त तुम्ही ट्राय करा. ओके इथंच थांबूया. थँक्स.